नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे आमंत्रण. मुलांनो, तुम्हाला कधी कुणाचं आमंत्रण आलंय का? वाढदिवसाचं, लग्नाचं, मुंजीचं आलं का? मुलांनो, आमंत्रण आलं तरच कार्यक्रमाला जायचं. फक्त न आमंत्रण येता कुठं जायचं? शाळेत जायचं, सत्यनारायणाच्या पूजेला जायचं आणि मंदिरात जायचं न आमंत्रण येता. पण बाकीच्या सगळ्या कार्यक्रमाला आमंत्रण आल्याशिवाय जायचं नाही. तीच तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे बरं का. सीतेचं स्वयंवर होणार असतं ना, तेव्हा सीतेचं स्वयंवर होणार काय पण असतो की शिवधनुष्य जो कोणी तोडेल त्याला सीता वरमाला घालेल असं आमंत्रण बऱ्याच राजांना पाठवलेलं असतं बरं का जनकाने. पण कोणाला पाठवलेलं नसतं, फक्त रावणाला. कारण रावणाला सगळे घाबरतात, कारण तो बलाढ्य आणि अहंकारी असतो म्हणून बरं का मुलांनो. त्याला आमंत्रण पाठवतच नाही. तरी देखील सीतेचं स्वयंवर म्हटल्यानंतर त्याला कळतो की सीता खूप सुंदर आहे दिसायला आणि तिने आपल्याच वरमाला घातली पाहिजे आणि आपल्याशिवाय ते शिवधनुष्य कोणी तोडूच शकणार नाही असं त्याला वाटतं. त्याला खूप अहंकार असतो बरं का. आणि मग त्याला आपल्याला आमंत्रण आलं नाही म्हणून त्याला खूप राग येतो. मुलांनो, पूर्वी आमंत्रण की नाही दूताकडून देत असत बरं का. घरचे लोक नव्हते जात, ते खूप श्रीमंत ना. मग जनकाने त्याच्या दूतांना सांगितलं, ह्याला आमंत्रण दे, त्याला आमंत्रण दे, दशरथाला आमंत्रण दे. बऱ्याच राजाला आमंत्रण दिलं आणि ह्याच्याबरोबर होते की नाही ऋषींबरोबर, राम आणि लक्ष्मण ऋषींबरोबर होते. मग त्यांनाही आमंत्रण दिलं की तुम्ही त्यांना पण घेऊन या म्हणून बरं का. बऱ्याच ऋषींना पण आमंत्रण दिलं. मग सगळे आले, पण रावणाला आमंत्रणच मिळालं नाही. तरी पण तो आला बरं का. आणि म्हटला, जनकाला म्हटला, मला आमंत्रण दिलं नाही काय तुम्ही? तर मग जनक म्हटले, आता जनक जरा चढले की बाबा खरंच त्याला आमंत्रण दिलं नाही, मग आता काय बोलायचं. तरी पण तो बोलले, आमंत्रण तुम्हाला दिलं होतं दूतांकरवी. आता मला काय माहिती दूतांनी दिले की नाही, कोण दूत होते ते सांगा. मग त्यांनी दूताकडे बोट दाखवलं. पण दूत पण मग काय, आता दूतांनी तर दिलंच नव्हतं, पण करणार काय आता? ह्याला तर आमंत्रण द्यायचंच नव्हतं रावणाला. तरी पण आता हा तो भांडायला लागलाय, आता काय करायचं? मग तो म्हणतो, हो हो आलो होतो तुम्हाला आमंत्रण द्यायला मी, पण काय आता, तुम्ही तर समुद्रात राहता, समुद्राच्या पलीकडे, आणि मी तर काय उडू शकत नाहीये. आता तुम्ही तर सगळ्या देवांना बंदी करून ठेवलेले आहे तुमच्या पायाखाली, तुमच्या राजवाड्यात, आणि आम्हाला पण यायला बंदी तुमच्या राजवाड्यात. मग मी कसं काय येणार? मग तुम्ही तर सगळे तुमच्या आजूबाजूला आहेत ते, आणि समुद्र होता तुमच्या आजूबाजूला, तो पण तुमचा नोकरच की नाही. तुम्ही सगळ्यांनाच बंदी करून ठेवलंय. मग मी त्या समुद्राला सांगितलं की बाबा ही आमंत्रण पत्रिका आहे, मी तर उडत तिकडे जाऊ शकत नाही आणि आम्हाला तर यायला बंदीच आहे तिथे, त्यामुळे मी तर काही जाऊ शकणार नाही. तर ही पत्रिका घे आणि तू रावणाला नेऊन. म्हणून मी ती सोडली समुद्रामध्ये. आता तुम्ही समुद्राला विचारा. आता समुद्रामध्ये पत्रिका टाकल्यावर काय होणार? त्याचं भिजवून चिपको होणार की नाही? आणि समुद्रामध्ये असे किती वस्तू पडलेल्या असतात, त्या अशाच वाहून जातात. मग रावण म्हणतो, ठीक आहे, मग तरी पण मी तो न बोलवता आलेलो आहे आणि ते शिवधनुष्य की नाही मीच तोडणार आहे बरं का. आणि मुलांनो, मग शिवधनुष्य तोडायला गेल्यावर रावणाची कशी फजिती होती हे तुम्हाला सांगायलाच नको. न बोलवता येणाऱ्यांचा असाच अपमान होतो. म्हणून न बोलवता, न आमंत्रण देता, कुणी जर आपल्याला आमंत्रण दिलं नाही तर आपण जायचं नाही, फक्त मंदिरात जायचं. कारण देव हा सगळ्यांचाच असतो. आणि शाळेत जायचं, तिथे पण विद्यामाता आपल्याला बोलवतच असते. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.